हे बघा, खूप जास्त महिला जे आहे ते लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार याची वाट बघत होत्या. मात्र त्यांना जो सप्टेंबरचा हप्ता जो आहे तो आणखी मिळाला नाही. ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे त्यांना 11 तारखेला त्यांच्या बँक अकाउंटमध्ये प्राप्त झालेला आहे. अनेक महिलांच्या बँक अकाउंटमध्ये 11 सप्टेंबरला पैसे प्राप्त झालेले नाही. मात्र अशा अनेक महिला आहे ज्यांच्या बँक अकाउंटमध्ये 11 सप्टेंबरला जे आहे पैसे प्राप्त झालेले आहे. तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे किती रुपये प्राप्त झाले हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुमचा सप्टेंबरचा हप्ता जो आहे तुमच्या बँक अकाउंटमध्ये कधी जमा होणार आहे. हे बघा, सर्वप्रथम तुमचा जो ऑगस्टचा महिना आहे हा जर तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेला नसेल तर तुम्ही आधी तुमचे बँक अकाउंट तपासा. आधी तुमच्या बँकमध्ये जा आणि तपासा की नक्की तुमचे पैसे जमा झाले आहेत का. कारण अनेक महिलांना मेसेज आला नाही, मात्र त्यांचे जे पैसे आहे हे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहे. त्यांनी जेव्हा बँकमध्ये गेल्या आणि चेक केल्या तेव्हा त्यांना समजलं की त्यांचे पैसे प्राप्त झालेले आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या बँकमध्ये जा आणि तेव्हा तुम्हाला समजेल की नक्की तुमचे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे हे 1,500 रुपये तुमच्या बँकमध्ये जमा झालेले आहे का नाही आहे. तर तुमचा जो सप्टेंबरचा हप्ता आहे तो 20 तारखेपर्यंत तुमच्या बँकमध्ये जमा होईल अशी माहिती सरकारकडून जी आहे आणि अनेक माध्यमांच्या द्वारे जी आहे दिली जात आहे. तर तुमचे जे सप्टेंबरचे पैसे आहे हे पैसे तुमच्या 20 तारखेपर्यंत तुमच्या बँकमध्ये जमा होईल. त्यासोबतच तुमचे जे 1,500 रुपये आहे म्हणजेच तुमचा ऑगस्टचा जो महिना आहे ते तुमच्या बँकमध्ये जमा झालेला आहे. अनेक महिला जे आहे त्यांचे पैसे जे आहे प्राप्त करून बसले आहे. तुम्ही सुद्धा तुमचे पैसे प्राप्त झाले की नाही हे तुमच्या बँकमध्ये जाऊन एकदा चेक करा. अनेक महिलांना मेसेज आले नाही, मात्र त्यांचे पैसे आलेले आहे. तर तुम्ही सुद्धा बँकमध्ये जा आणि पैसे चेक करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती कुठल्याही सरकारी योजनांची माहिती दिली जाते. त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि अनेक महत्त्वाची सरकारी योजनांची माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलद्वारे मिळवा. तर आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.